निराकारी निरंतर राहिलोशे निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका मने आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आणि पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोशे निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही शिवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अद्वैत पर प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे। या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साध्य साधनाचा विचार सांगतात किंवा या भंगामध्ये तुकोबाराय आपली श्रीमंती सांगतात। परमार्थ जो करायचा जे साधन करायचं ते साधन साधना करता नसतं तर साधन हे साध्या करता असतं। कोणतंही साधन करा ते साधन साधना करता नसतं तर त्याचं साध्य ठरलेलं असतं। विठ्ठला सालाबाद प्रमाणे चालत असलेला नाम सप्ताह हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी गुरुवर्य पंडित गुरु यांच्या प्रेरणेनं चालत असलेला नाम सप्ताह किती वर्षे गणितच नाही त्याला, म्हणजे अनादिकाळचा सप्ताह चालू आहे। आजची 3ऱ्या दिवसाची शिवाय शिवे करता
तुकोबरायचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबराय आमच्या जीवनात असं साध्य प्राप्त झालं की त्या साध्याकरता आम्ही काय साधन केलं याचं चिंतन या अभंगात सांगतात. विठ्ठला या अभंगातली भाषा अलंकाराची भाषा आहे. या अभंगात रूपक अलंकार केलेला आहे. कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार. घराचं रूपक केलेलं आहे. विठ्ठला तुकोबराच्या गाथ्याचं चिंतन केलं तर गाथ्यात बरेच काही सणाचे रूपक आहेत. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. यात मकर संक्रांतीचं काय केलेलं आहे? रूपक केलेलं आहे. कधी कधी गायीचं रूपक केलेले. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, पाहना न समाये त्रिभुवनी. गाय म्हणजे परमात्मा. वानते सावळी नावते श्रीधरा, सरे वसुंधरा 14. मग का रूपक केले? समाजाला बोध व्हावा, समाजाला ज्ञान व्हावं. ही तळमळ संतांची. हे उत्सव जे करायचे आपले बापदादे होते करीत होते म्हणून करायचे नाही, आजूबाजूचे लोक करतात म्हणून करायचे नाही, तर आपला मूर्खपणा जावा आणि आपल्याला शहाणपणा यावा म्हणून करायचे. कशा करता करायचे? आपण मूर्ख आहेत पण आपल्याला आपण शहाणे वाटतो. कसे वाटतो? शहाणे वाटतो. मग आपला मूर्खपणा जावा आणि आपल्या ठिकाणी काय यावा? शहाणपणा यावा. मग मूर्खपणा केव्हा जाईन? मी मूर्ख हे कळाल्यावर जाईन. मूर्खपणा कधी जात असतो? असावा मूर्ख, वाटावा मूर्ख म्हणजे होत असतो शहाणा. आहे मूर्ख, वाटत नाही मूर्ख, त्याला म्हणायचं शाबित मूर्ख. मला कळत नाही एवढं जरी कळालं तर त्याला अर्ध कळालं. पण मला कळत नाही हेही ज्याला कळत नाही त्याला केव्हा कळल? आपा माझा स्वर गेला इतकं जरी कळालं तर त्याला स्वर कळाला. काय कळाला? बेसुरगातून म्हणतो आपला हात कोणी धरीत नाही. तो हात कशाला धरी? काय नाही करता सप्ताह. जास्त पैसे झाले म्हणून सप्ताह नाही, करमत नाही म्हणून सप्ताह नाही. आता मूर्ख लोक आहेत करमणुकी करता कीर्तन करणारे, ते माजलेले लोक आहेत. कसे आहेत? मी माझ्या पदरचं कधी बोलणार नाही. ऐसा माजल्याचा गुण तुकाराम महाराज म्हणले. पण ध्यानात धरा, ह्या बदमासायला आज गोड वाटल पण त्या कर्माचं भोग भोगताना दुःख होईल. त्या टायमाला कोणी क्यू करणार नाही. नाही त्या यमाशी करुणा भोगे कळो येईल सीन. आज गोड वाटतं बाबा. आता तुम्ही मला प्रेमानं बोललं, आदर केला, मला उभा राहता येत नाही तर बसायची व्यवस्था केली का नाही? चांगलं चुंगलं खायला दिलं. आता जाताना फुलाची पाकळी देणार का नाही तुम्ही? नका फुल देऊ पण पाकळी देणार का नाही? मग पाकळी घेऊन जर मी इथं बांड्या पंचायती केल्या तर ये मला विचारणार ना, रामखोरा पाळो दिवाले आणि तुला बलील तिथे जाऊन काय दिवा लावला तो? विचारणार का नाही? आणि तुम्हाला म्हणणार बदमाश हो तुम्ही गावातली वसुली केली आणि त्याची हावली केली, काय केलं तुम्ही? बघा मला एकलेलाच दटिंग का? तुम्हाला बी म्हणणार तुम्ही काय केलं पैसे देऊन? काय उत्तर देता काय उत्तर देता पुढे आहे पुसत. आपण करण्यास स्वतंत्र आहे. आता तुम्ही मला आदरानं बोललं कीर्तनासारखं करावं मी.
मला ज्या कामा करता बोलले ते काम करायला पाहिजे का नाही? हां, तुम्हाला जेवायला बोलल्यावर तुम्ही जेवण करता का? तिथं पते खेळता? जेवणच करता. मग हाताने पोळी मोडायची, तोंडानं घास घ्यायचा. मग कीर्तनाला आल्यावर तो आता तुम्ही मला कीर्तनाला बोललं, मग मी कीर्तनासारखं कीर्तन करावं का तमाशासारखं कीर्तन करावं? कीर्तनासारखं. पण इमानदारीने सांगा, तुम्हाला कीर्तनासारखं आवडतं का तमाशासारखं आवडतं? माझ्या बोलण्याचा राग आला तर मला बोलू नका. आणि माझं कीर्तन घ्या असं कधी कोणाला म्हणी जाऊ नये. मला माझी कथा करा ऐशे म्हणे कोणा तरी नारायणा जीवा. आणि जिथं प्रेम नाही अशा गावात जात जाऊ बी नव. आणि ज्या भावावर आपली श्रद्धा नाही अशा भावाचा आपण नेम तर घेत जाऊ नये, पण त्याच्या कीर्तनाला बी जात जाऊ नये. तुमची श्रद्धा नाही ना, मग त्याचा नेम घ्यायचा नाही आणि त्याच्या कीर्तनाला बी जायचं नाही. तुम्ही कीर्तन ऐकायचे नाही, त्याचे गुणदोष पाहता. आणि तो जर महात्मा असला तर तुमचं पुण्य खलास होणार आणि तुमचं पाप वाढणार. विठ्ठला संत संगती न करावा वास. तुमची श्रद्धा नाही ना, मग त्याच्याकडे जाऊ नका आणि त्याची टिंगल करू नका. आणि बुवानं बेजी ज्या गावात प्रेम नाही तिथं जात जाऊ नये. नशे राम ते दाम सोडवून द्यावे. काय बिघड? कळण्याकरता परमार्थ. हाशी मजा करता तमाशा असतो, ऑर्केस्ट्रा असतो. पण मूर्ख लोकांना तमाशा ठेवायची लाज वाटायली, मग ते कीर्तनात तमाशाचं सुख भोगायले. काय भोगायले? पण आज विषयाचे सुख इथे वाटे गोड पुढे यावं. आणि आमच्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, पण हे संताचं तळमळीचं. आम्ही तळमळीचे नाही, पण ज्ञानोबरा तुकोबरा काय माय गेली होती भूतापाशी म्हणाव का नाथ महाराजांना? याचा अर्थ काय? काय माय गेली होती भूत. साधं बोललंय काय? शांती ब्रह्म म्हणाव का त्यांनी? पण काऊन म्हणले? येतो हिताचा कळवळा. सटवीन नेला कैसा नाही. पाचीच्या दिवशी मेला असता तर पुरलं असतं. नाथ महाराज म्हणाव का? मग चूक आहे का द्यायचं? मग नाही कसं म्हणता तुम्ही? त्यांनी म्हणून नाही म्हणजे तुमचं घर आहे का? अरे त्यांची तळमळे. तू वाढा मोठा झाला आणि दारूच्या धाब्यावर चाललास, मांस खाला, वाईट वागायला. मग तू जर पाचीच्या दिवशी मेला असता तर हे पाप तो ह्याकून घडलं नसतं. चुकीचं बोलले का ते? आता जे पाप करायला लागलास तू, जर पाचीच्या दिवशी मेला असता तर हे पाप तुझ्याकून घडलं नसतं आणि तुला नरक भोगावा लागला नसता. कुंभपाक लागे तयाशी भोगून. महाराज तिथं वशिका चालतच नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. म्हणून वारे सावध थोडा मायाशा. काही नचले मग गळा पडेल फासा. आज तुम्ही आमचं ऐकणार नाही. तुमच्याकडं मस्ती, धनाची मस्ती, सत्तेची मस्ती, तारुण्याची मस्ती. पण ही मस्ती उद्या राहणार नाही. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. टिकल का? तुमची धनाची मस्ती उद्या राहील का? तुमच्या गावात वारा किती महिने एका जागेवर राहतो? तुमच्या सर्कल मध्ये किती महिने? चातुर्मास किती भर? अरे क्षणभर बी राहत नाही. तसं तुमचं धन हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अजून वेळ गेली नाही. अजूनही तरी होय जागा, 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 अजूनही तरी होय जागा.
जाऊ द्या, किती सप्ते झाले म्हणले मेळ नाही. अरे एका सप्त्यात कळावं, एका कीर्तनात कळावं. देवानं बुद्धी दिली ना, अशी बुद्धी बैलाला आहे का? बुद्धी माणसाला जास्त का बैलाला जास्त? लवकर लवकर सांगा. कोण म्हणलं माणसाला? माणसाला म्हणताना आज ते गंगथडीला पेव राहायचे, पेव विठ्ठल महाराज. मग मालकाला व्हायला म्हणायचं इथं पेव आपला आहे, माझा पेव. माझा पेव म्हणणारा मालक का बैल? मालक. व्हायला बैल म्हणतो का मग हा पेव म्हणून? कोण म्हणतं? मालक. पण मालकाला पेव नाही सापडणार, कोण सापडून देतं? मग बुद्धी कोणाला जास्त? पोलिसाला चोर नाही सापडणार, कोण सापडून देतं? कुत्र. मग बुद्धी जास्त कोणाला? बुद्धी जास्त कोणाला आहे? बैलाला का कोणाला? बैलाला. तुमचंच बरोबर होत पण दम धरली नाही. अरे बैलाला पेव सापडता आला, पण त्या बैलाला व्यसन घालून ताब्यात ठेवणारा कोण आहे? मनुष्य. मग बुद्धी कोणाला जास्त आहे? माणसाला. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. अरे 84 लाख योनी निर्माण केल्या, पण देवाला आनंद वाटला नाही. ऐशिया देखोनी सृष्टी ती सुख न वाटेची देवा ते. मग डोकं लावून देवानं असं मॉडेल तयार केलं, ते म्हणजे नरदेह. निजात्म प्राप्ती लागून देवे केली मनुष्य, आणि देवाला आनंद वाटला की हा माझं भजन करील. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला. या देहाला पाहिल्या देवाला का ब्रह्मावलोक दिशनम मुदमाप देवा. या देहानं हा ब्रह्माचं अवलोकन करणार. मी वासुदेव तत्वता या देहात कळणार. देवाला आनंद वाटला. पण विश्वासघातकी देवाचा विश्वास बुडोनी विषय शेवणी निजपतन विषय ओढी बोलले जी विठ्ठल. म्हणून साधू संतारे इतके सप्ते एका कीर्तनात तुला उमजावं. इतके सप्ते झाले म्हणले मेळ नाही. किती वर्ष झाले म्हणले? काय म्हणले? मेळ नाही. खरंच मेळ नाही ना. मग इतक्या वर्षात बी उमजू नाही का? म्हणजे समजू नाही का? तुम्ही गाड्यातन घोड्यातच गुंगे व्हा का रे नमजसी तगडा कैचे हत्ती घोडे. गावात कीर्तन चाललं, नेऊ लोडाला टेकून देऊन म्हटला. पण ध्यानात धर, म्हातारपणी तुला हागून लागली तर तो हे पोरं लोड ठेवायचे नाही. बोंद्र्या टाकते बोंद्र्या. लोडे बाली सते सुपत्ती जरा आलिया फजिती. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. कारण ब्रह्मभूत काया होतशे कीर्तने. शुद्ध होती नारी नर कीर्तनानं, पण कोणत्या पांचट कीर्तनानं नाही, विनोदाच्या कीर्तनानं नाही. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या म्हणजे कोणत्या? ज्या कीर्तनात भक्ती आहे, ज्या कीर्तनात ज्ञान आहे, ज्या कीर्तनात प्रेम आहे, ज्या कीर्तनात वैराग्य आहे, जेणेकरून वक्ता असं बोलायला लागला की श्रोत्याला मी देव आहे असं कळन. अशा कीर्तनानं शुद्ध झालो. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा का अपवित्र हरिकथा? पवित्र. मग पवित्र कीर्तन केलं. अरे असा सप्ताह झाला पाहिजे की देव खुश झाला पाहिजे. सप्ताह माणसा करता का देवा करता? देवा करता. बायकोन गावाला आवडणं असं वागावं का नवऱ्याला आवडणं असं वागावं? पण ती म्हणते एकटा नवरा नाराज राहिला तर काय घोर नाही, पण गाव खुश राहिलं पाहिजे. म्हणलं बाई मालक नाराज आहे. ती म्हणली एकटाच नाराज, पण गाव खुश आहे ना. हिला शहाणी म्हणाव का येडी हळद म्हणाव?
अरे बाई म्हणजे ही बाई नाही, बाई म्हणजे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक. अरे म्हणून महाराज म्हणतात बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धीचा पालट धरा रे पालटा. अजून श्वास चालू आहे, शरीरात प्राण आहे, आयुष्य शिल्लक आहे, काळ लांब आहे, काळ जवळ आला नाही. जाऊ नाही चपेट घात पडिला काळाचा, तोपर्यंत जागवा. आता जागा रे भाई, आता जागा किती तळमळे महाराज. तुकोबारांनी आपल्याला भाई म्हणाव अशा लायकीचेत का आपण नाही. हवा आम्ही तुकोबारापेक्षा 100 पटीनं तरी कीर्तन जास्त करीत असतो. कोणापेक्षा? तुकाराम महाराजापेक्षा. तुकाराम महाराज महिन्याला 2च कीर्तन करायचे. एकादशी किती याच्या महिन्यात 2. एवढे सप्ते नव्हते आणि एवढे कीर्तन. आता माणूस मेलं की कीर्तन, पोरग झालं की कीर्तन, घर बांधलं की कीर्तन, आता त्याच्या वाढदिवसाला कीर्तन, वर्ष श्राद्धाला कीर्तन, सगळे मरण वाढदिवस सुरूच आहेत का नाही. एक जण तर म्हणलं महाराज तारीख आहे. म्हणलो कशाची? म्हणजे कीर्तनाची. म्हणलो द्या बाबा. पण मी म्हणलो कशाने काय निमित्तानं कीर्तन? ते मला कीर्तन करायचं पण निमित्त माहीत पाहिजे ना. तो आई मराव ना आम्ही म्हणावं आनंदू रे आजी आनंदू रे. तुला पोरग हो आणि आम्ही अभंग घ्यावा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. ते म्हणलं आपल्या पोराचं लग्न आहे आणि वरातीत कीर्तन आहे. म्हणलं अभंग कोणता घेऊ? ते म्हणलं तुला सुधरत नाही, तो हा बाप दुसरा. त्यांनी 35,000 देऊन महाराज आणला. किती हजार देऊन? आता त्याची खुशी आहे, गाव त्याचं, सप्ताह त्याचा, आपल्याला काय घेणे त्याच्यावर. पण मला तसं म्हणला तुला अभंग सुधरत नाही का? तो हा बाप दुसरा. बाप म्हणजे मग हा बाप नाही, महाराज दुसरा आणला. काय म्हणा वरातीत काय कीर्तन करा? उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढर. कुठं कीर्तन करी जाऊ नये, कोणाचं कीर्तन करी जाऊ नये आणि कसं कीर्तन कर नाही बोलू द्या लोकांना. आपल्याला जर माझं कीर्तन तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही काय करता? मोल गे पुन्हा बोलायचं म्हणता हे दासकाट्या पुन्हा नगच आपल्याला. पुन्हा काय म्हणता? चालले मांडा खळीला होय. नाही बोलले तर अरे दिवस 365 आहेत, गावं कोटी नाहीत. विठ्ठल विठ्ठल. मग लोकाला आवडणं असं कीर्तन करावं का देवाला आवडणं असं करावं? पण आम्हाला वाटतं तुम्हाला आवड की पुढं तारीख देताना तुम्ही. आम्हाला असं वाटतं तुमच्या गावाला कुळ लावा. आपली तिथी ठरलेलीच. विठ्ठल साधू संत म्हणतात अजून वेळ गेली नाही बुद्धी पालटा. तुम्ही वाड्यात वाड्यात घुंगीत अरे आपुल्या हिताचे
नवती सायास ग्रह दारास धन. शिव बैठकीत गप्पा म्हणतो राजवाड्यासारखा वाडा आहे, पद्मिनी सारखी बायको आहे, हत्ती सारखे बैल आहेत, वाघासारखे पोर आहेत, पण ध्यानात धर तुला गंडकीच आहेत. ह्या वाड्यातून तो ह्या भावकीतले बांधून बाहेर काढणारे तू तसा नाही निघालात. बांधून याद येती साधू संत बोलले, बाबा लय घमेंडीत राहू नको, ज्याची तुझं गुंती ते तो मोकलती. वाडा बांधा, जमीन घ्या, चिकाटीनं धन कमाव, कमवू नका कोण म्हणतं. आमचे गुरुजी हे गुरुजी म्हणायचे, सांगू दे बा तुम्ही कीर्तनाचे पैसे घेता याचा आम्हाला वाईट नाही, लोक तमाशात खर्चिते ना, मग देऊ द्या ना कीर्तन करायला, पण पैसे देऊन खरं सांगा, पैसे घेऊन खरं सांगा. तुम्ही पैसे घेता आणि पांचट विनोद करता हे पाप आहे. तुम्ही पैसे द्या, तुमचं वावर एखाद्या महाराजाच्या नावाचं करा ना, माया खांदोन एकर करा, पण खरं ऐका. काय करा? खरं ऐका, जाऊ द्या ना. अरे मी नेहमी सांगतो, मी या उपरण्याला 150 रुपये दिले, पण ते चांगलं निघालं, 150चं काय वाटलं का? पण याचे तुकडे निघाले असते तर मग बेकार वाटलं. मग तुम्ही पैसे लाखानं द्या, पण खरं आहे का? अहो श्रोते वक्ते सकळही जन, लाभाचा हा काळ अवघे विचारा. आयुष्य थोडे म्हणले महाराज, तुम्ही नुसतं लोकाला सांगता का? तुकाराम महाराज म्हणले, मी त्यातला भाव नाही. दोही ठाई तुका, दोही ठाई म्हणजे लावाला करण्यात का? तसं नाही. दोही ठाई म्हणजे लोकाला सांगण्यातही मी चुकीचं सांगत नाही आणि माझी समजूतही चुकीची नाही. अनुभवे आले अंगा ते या जगात येत, याचं नाव दोही लावाला करणं नाही. दोही ठाई जगाला सांगण्यातही चूक होऊ देत नाही. पांचट विनोद मी जगाला सांगणार नाही आणि माझ्या समजुतीतही चूक होऊ देत नाही. दोही ठाई तुका ऐसे जागवितो मना आणि सरिसे जनास हित. मी माझ्या मनाला आधी जाग केलं, आधी मी सावध झालो आणि मग जगाला म्हणलो, अरे सावध थोडा माया आशा विठ्ठला. म्हणलं काय सावध झाला? अरे चिकाटीचा प्रयत्न केला आणि केलेला प्रयत्न माझा सफल झाला. तुका म्हणे श्रम केला, एक क्षण मी वाया गेला नाही, अवघाला फळाशी. काय झालं? लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशने, लाभेला
केवढा प्रयत्न करा रडायलाच लावतो महाराज. कशात तरी माणसाचं हुकत माणूस रडतच. बायको तरी मनासारखं वागत नाही, पोरग तरी मनासारखं वागत नाही. इवाई भांडल्याशिवाय काही बिघडतच महाराज संसारात. अरे मंत्री आमदार सोडून द्या, देवाच्या बापाला रडावं लागलं. तुम्ही आम्ही कोणा झाला? दशरथ कोणाचा बाप? रामाचा, म्हणजे झोपडपट्टी रामाचा का? अरे प्रभू रामचंद्र त्यांचे वडील. पण रडावं लागलं मला. देवाला रडावं लागलं तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला? किती प्रयत्न करा, पश्चातापाची पळी येते. माणूस म्हातारपणी म्हणतो महाराज ह्या पोरामुळे उन्हातानाचं पळालो मी, आणि यांनी मला कोठ्यावर ठेवलं. सुनाला म्हणलो मी, सुनबाई मी कोठ्यावर गेल्यावर नेहरीची व्यवस्था. सुन माझ्या तोंडावर म्हणली, कुत्र्या संग मामाजी तुमची भाकर देऊ ना. मग तहले गुदगुले होत्या गेला. यांनी लोकांचे बांध कोर कुटाने कर, हजाराला म्हशी आणल्या, लोकांच्या धनात चालल्या, 20,000 ऐकल्या. विठ्ठल विठ्ठल आज गोड वाटल, पुढे अवघड यमदंड. म्हणून वारे सावध. महाराज म्हणले चिकाटीचा प्रयत्न केला, एक क्षण मी वाया गेला नाही. अवघा आला फळाशी. काय झालं? लाभे लाभ तुना. अरे पहिला लाभ मनुष्य देह मिळाला, आणि दुसरा लाभ संत दर्शनी. पहिला लाभ कोणता? मनुष्य देह मिळा. अरे आपण ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहे, हे मंत्री तर सोडून द्या. सगळ्यात मोठा जीव कोणी? ब्रह्मदेव. ब्रह्मेशाना परोते. वाढ जीव किती मोठा झाला तर ब्रह्मदेव होईल. तिथून पुढे ब्रह्मचे. मग आता ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जीवाते. आपण ब्रह्मदेवापेक्षा भारी आहेत, पण मूर्ख असल्यामुळं आपण ते ध्यानावर नाही. एका शेतकऱ्याला परीस सापडा चांगला दिसला म्हणून त्याने म्हशीच्या गळ्यात बांधला. सापडा काय, आणि त्या म्हशी माग बिगर तेलाची चटणी खाऊ लागला. काऊन म्हशीच्या गळ्यात बांधला? अरे त्याच्या घरची पहार सोन्याची होईल, त्याच्या घरचा तवा सोन्याचा होईल, त्याच्या घरचं उलथणं सोन्याचं होईल, त्याच्या घरची कवाडाची कडी सोन्याची होईल. काही त्याच्या घरी कुऱ्हाड सोन्याची अशी वस्तू मिळाली, पण त्याचं महत्व कळालं नाही. तसं तुम्हा मला मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. का? याचा वापर आपण अनाठाई करायला लागलो. म्हणून विठ्ठला बऱ्याच दिवसानं हा लाभ झाला. बहुता जन्मांती जन्मला अशी नरा. हे नरा लय घमेंडीत राहू नको. करी आता बापा सहिताचा स्वार्थ. बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती. लाभ झाला बहुता दिशी. मला हे सांगायचं, कोणता लाभ झाला? हा मनुष्य देह. लाभ झाला बहुता दिशी. आता गडबड करा. काऊन गडबड करा? पुढे नाशी. याचा नाश आहे. लाहो करा पुढे मनुष्य देहाशी. उत्तम जोडी जोडली. पहिला लाभ. आणि योग चिकाटीचा प्रयत्न केला, संतांची भेट झाली, आणि संत दर्शनात दुसरा लाभ झाला. मी वासुदेव
असा निश्चय झाला. हा निश्चय वाय जावायच्या संगतीत होत नाही. बैसता संताचे संगती कळू आले आपुले कोणीच नवती. निश्चय मग आपण आता नुसतं म्हणतो का आपला निश्चय, आपण गप्पा आणतो आपलं कोणी बाबा, पण निश्चय का आपला नाही. आता मी बी म्हणतो तुमचाच काय सांगा, माझा निश्चय नाही. आपण निश्चय कशाला म्हणायचं. जर एखाद्या समजा तुम्हाला एखादे डॉक्टर म्हणले की पाटील तुमच्या पुढच्या वर्षी तुम्हाला दिवस जाणार आहेत, नाही जाणार नाही समजा म्हणले की पुढच्या वर्षी तुम्हाला दिवस जाणार आहे, तुम्ही काय म्हणता डॉक्टर मूर्ख आहे. काहून म्हणता मूर्ख आहे. तुमचा निश्चय की कोणी जरी म्हणलं तर माणसाला दिवस जाणं शक्य नाही. हा जसा निश्चय तितका निश्चय असला पाहिजे मी वासुदेव आहे आणि वासुदेवाचून आपलं कोणीच नाही. मग आहे की तेवढा निश्चय आपला. आणि हा निश्चय संत संगतीत होतो. तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनात कोण पुण्य फळ आले आजी देखिले पाऊले संत दर्शनी हा लाभ. किती लाभ झाला. तुकोबरा म्हणतात तुका मने आता लाभ नाही पुढं लाभ नाही. आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे. आत्मलाभ झाला पद्मनाभ जोडला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य होण्याकरता सप्ताह असतो, अशी मजा करण्याकरता नसतो. तुम्ही दवाखान्यात गेला कधी डॉक्टरला म्हणता का डॉक्टर हौद्यावर झटका आजार म्हणता का. तिथं रडता डॉक्टर पुन्हा याचा टाय. अरे रडलं पाहिजे. महाराज पुढच्या सप्त्यापर्यंत मी राहतो न राहतो माझा उद्धार कधी होईल. काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण. तुम्ही आम्हाला म्हणता महाराज असं झटकेबाज कीर्तन होते का धोपणच. विठ्ठल विठ्ठल जसं डॉक्टरला तुम्ही म्हणता अरे ते स्थूल देहाचे डॉक्टर आहेत आणि साधू संत सूक्ष्म देहाचे डॉक्टर आहेत. ते कोणत्या तिकडं इतर रोगाचं निदान होतं आणि इथं भोरोगाचं निदान होतं. हेच भोरोगाचे औषध विठ्ठल तुकोबर म्हणतात माझ्या जीवनात हा लाभ झाला. काय जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासने अखंड ऐक्यास पावलो आम्ही. याच्या पुढे लाभ नाही. आता अशा लाभाला म्हणले महाराज तुमच्या जीवनात हे साध्य प्राप्त झालं. म्हणले महाराज एवढं मोठं साध्य प्राप्त झालं. तुकोबरा देवाला म्हणले देवा तू का म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला. मी एवढा अधिकार नाही वाटत मला पण माझ्या जीवनात एवढा लाभ झाला. म्हणले महाराज एवढा लाभ होण्याकरता तुम्ही काय साधना केली. हे साध्य तुमच्या जीवनात प्राप्त झालं. एवढं मोठं साध्य प्राप्त झालं तर त्या साध्याकरता तुम्ही काय साधन केलं. महाराज अभंगाच्या पहिल्या टाळ 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 निरंजनिया
काय साधन केलं? महाराज म्हणतात घर बांधलं. घर बांधलं. कुठं बांधलं? कोणी बांधलं? आम्ही बांधलं. कुठं बांधलं? जिथं जन नाही तिथं बांधलं. जिथं ब्रह्मदेव इंद्र चंद्र महेंद्र बांधू शकत नाहीत, राजे महाराजे जिथं घर बांधू शकत नाहीत तिथं आम्ही घर बांधलं. म्हणले मला तुम्ही गप्पा तर भालते हाणायला लागली. जिथं ब्रह्मदेव मंत्री संत्री सोडा, इंद्र ब्रह्मदेव घर बांधू शकत नाहीत तिथं घर बांधलं म्हणले आम्ही. आणि तुम्हाला विचारलं कस काय, तर तुम्ही म्हणले आम्ही सदैव परिचय सांगितला. आम्ही सदैव सुडके. आणि घर बांधायचं म्हणलं काय लागतो? घर म्हणतं बांधून पाहाय आणि लग्न म्हणतं करून पाहाय. मिस्त्रीला हुशार आहे ते काय महाराज इतकी घडी इतके सिमेंटातलं होतं माणसं वाटतं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पैसे आहेत महाराज. आपले पैसे 20 सिमेंटलाच गुत ते घर मोकळंच राहतो. आणि मग रबलासारखा माणूस ताण होतो. ते पैसे काही येत नाही आणि मिस्त्री का ठेपा हे आणा ते आणा, माणूस बेजार होतो. मला घर सोपं आहे का बांधणं? आणि तुम्ही म्हणता की जिथं राजे महाराजे घर बांधू शकत नाही तिथं बांधलं. म्हणले बांधलं. कोणी बांधलं? आम्ही बांधलं. हवा मी शाळेत असताना 2 मार्काचा पेपर प्रश्न असायचा. एक माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या हा प्रश्न असायचा. तर माणसाच्या मूलभूत गरजा 3: अन्न वस्त्र आणि निवारा. हे त्याचं उत्तर. पोटाला पोटभर अन्न असावं, अंगाला अंगभर वस्त्र असावं आणि राहण्याकरता आपल्या ऐपतीप्रमाणे घर असावं. श्रीमंतानं बंगला बांधला, आपली ऐपत नाही. आश्रमाशी स्थान उपी गुहा नाही. घर तर एखाद्या डोंगराच्या गुहेत राहता येत. घर पाहिजे. जीव म्हटलं की त्याला घर लागतच. पण जीवाचं घर वेगळं, देहाचं घर वेगळं, संताचं घर वेगळं आणि देवाचं घर वेगळं. विठ्ठला सांगा बरं, एखादा जीव दाखवा की त्याला घर नाही असा जीव आहे का? मग जीवाचं घर कोणतं? माणसाचा जीव, मनुष्य देह हे त्याचं घर. तुम्ही आम्ही जे वाडे बांधले हे जीवाचं घर आहे का देहाचं घर आहे? देहाचं, जीवाचं नाही. प्रत्येकाचा देह त्या जीवाचं घर आहे. चिलटाचा देह चिलटाच्या जीवाचं घर, मुंगीचा देह मुंगीच्या जीवाचं घर. प्रत्येक जीवाचं त्याचं त्याचं शरीर घर आहे. विना घराचा जीव राहत नाही. सांगा, जीव आहे पण शरीर नाही असं आहे का? होय आप्पा,
जीव आहे पण त्याला शरीर नाही असं कोणी पाहिलं का? पण विना जीवाचं शरीर राहतं का नाही? विना देहाचा जीव राहत नाही पण विना जीवाचं शरीर राहतं का नाही? कुठं राहतं? सांगा सांगा ना, सांगा, चुकू दे, सांगा ना. तुम्ही मान हल्ली का नाही? प्रेतात जीव आहे का? प्रेतात जीव आहे का? नाही, पण शरीर नाही का? मग विना जीवाचा नेहमी राहत नाही पण काही काल देह राहतो. पण विना देहाचा जीव नाहीच. मग जीवाचं घर देह आणि तुम्ही आम्ही जे बांधलं हे देहाचं घर आहे. हे कशाचं घर आहे? देहाचं घर आहे. आणि ह्या घरात साधू संत राहिले. तो कोबरायला देवगावला घर नव्हतं का? आपण त्यांच्या घरात जात नाही का? झुळझुळीत भिंती वृंदावने तुळशीची तुकोबराय त्यांचं वर्णन करतात. केळीवर नारळी, चुलीवर हरळी आणि घर चंद्रमोळी हे तुकोबरायचं. पण त्या घरात राहिले, साधूची संगती केली, भजन केलं आणि असं घर बांधलं की जिथं ब्रह्मदेव राजे महाराजे घर बांधू शकत नाही असं घर बांधलं. त्या घरात राहून बांधलं. तसं तुम्ही हे घर बांधा, सुखे बांधा माड्या घरे, नका तेजूर अंडा. कोण म्हणतं घराचा त्याग करा आणि संन्यास घ्या? कोणी सांगितलं तुम्हाला? सर तमाशात ना महाराज, अरे बायको केली असती ती एक कोळपाट, एक बेल, एक उलथन, एक तवा. संन्यास घेतला, मोठा मठ बांधला, 50 काठ होती, 50 कोळपाट, 50 संडास बांधले. किती? त्या झाल्या लिकीच. सगळा वास आश्रमात. देवाचं चिंतन बोंबलं, संडासचं सुरू झालं याला. अरे ब्रह्मचारी धर्म होकावी अक्षरे, आश्रमी विचार छट वानप्रस्थ तरी, संयागी योग संन्यास तो त्याग संकल्पाचा. येड्याचा बाजार. बायको गेली तिथे एक काठ होती, एक बेल नाही, एक कोळपाट बस होत होतो. आता 50 काठ होती, मठ बांधला. सात्विक धिंगाणा सगळा. हे तमोगुणी धिंगाणा. तो कोणता धिंगाणा? तुम्ही संसारात करता हे तमोगुणी आणि हे आमचा कोणता? सत्वगुणी. चढू द्या पण संसारात ना. एक सोन्याची बेडी आणि एक लोखंडाची. ते मला छाटछूट समजता का? अरे रताळू बेडीचे ना. विठ्ठल खरं. एक आमचे मित्र होते, ते ब्रह्मचारी होते. म्हणलो कशाला मठात नाही? जे मठाच्या नादी लागले महाराज. देवाचं चिंतन बोंबलं, खडीचं शिमिटाचं सुरू झालं महाराज. ती खडी करता करता मेले आणि त्या खडीत समाधी बांधली त्याची. किती अवघड आहे म्हणा. घरदार व खटे ते जो मनसी तरी शरीरा एवढे जाड. अरे बहिणीचा त्याग करू म्हणतो तर अशा तृष्णा मनशेचा त्याग होतो का? भावाचा त्याग करू म्हणतो, काम क्रोधाचा त्याग होतो का? ह्या घरात राहा, साधूची संगती करा, साधूची सेवा करा आणि असं घर बांधा की ज्या घरातून तुम्हाला कोणी काढणार नाही. तुम्ही सांगा तुमच्या घरात, ओ बुवा तुमच्या घरात तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? आता मी येतो ना तुमच्या घरी कधी मध्ये. मग तुमच्या त्या घरात तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? आणि अजून 100 वर्षानंतर राहणार आहेत का? मग थतर मतरच की नाही माझ्यात? 100 वर्षापूर्वी नव्हते आणि 100 वर्षानंतर राहणार नाही. पण असं घर बांधा की ज्या घरातून कोणी काढणार नाही. तो कोबरा म्हणले चिकाटीचा प्रयत्न केला आणि असं घर बांधलं. निराकारी निरंतर राहू, निरंजनी आम्ही बांधिले, निरंतर राही
झालो निराभास पूर्ण झालो निराकार निरंजनी घर बांधण्याकरता हे घर सोडा म्हणले का नाही? ह्या घरात राहा, तुमच्या वाट्याला आलेलं काम करा, शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, नीतीनं करा. कसं करा? नीती. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्यते सार तरावया. अरे तुम्ही परमार्थ करू नका, पण नीतीनं व्यवहार करा, तो परमार्थच आहे. परमार्थाला ठेपा नाही, व्यवहारातला बड्याला बी ठेपा नाही. किलो किलोचे टाळ छटाकावर आणले, काहीच परिणाम नाही देत. घेतले तर किती भरत होते, आता छटाक छटाकच भरायचे. वागणं चुकीचं नसू नये, व्यवहारही चुकीचा नसू नये, आणि परमार्थही चुकीचा नसू. धर्म नीतीचा नीतीनं व्यवहार करा, धर्मानं करा. तुम्ही नाही परमार्थ केला तर तो परमार्थच होतो. सावता महाराज कुठे जास्त पंढरपूरला गेले? कांदा मुळा भाजी खाऊ घे विठाबाई, मोठ नाडा. नीतीनं व्यवहार करा. अरे आयुष्य किती घे. आता आम्हाला का संसार नाही का महाराज? आम्ही का तुकाराम महाराज थोडेच आहेत? आम्ही बद्धच आहेत. आम्ही बी सुधारण्याकरताच कीर्तन करायचं. आपण का ज्ञानोबरा तुकोबरा थोडेच आहेत? आपण पामरच आहेत. आपल्या ठिकाणी काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे. कोण म्हणतं पैसा कमवू नका? चिकाटीनं कणाकणाचा विचार करा, धन कमवा. क्षणाक्षणाचा विचार करा, विद्या मिळवा. आयुष्य थोडे. एकदा मी ते वाघुऱ्याचे जनार्दन स्वामी माझ्याबरोबर होते आणि आम्हाला गाडी घेते. म्हणले महाराज रोज किरायानं गाडी लावता, किती पैसे जाते तुमचे? मी म्हणलो स्वामी जाऊ द्या भाऊ, पण हे डोक्याला पिढा नाही. पण ते म्हणले नाही नाही गाडी घ्याच. मग आम्ही गाडी घ्यायला निघालो. पण त्या दिवशी होती एकादशी. मग ते म्हणले महाराज जरा भोका लागल्या. म्हणलं मग केळं घेऊ. ते म्हणले घ्या. म्हणले द्या ड्रायव्हरजवळ पैसे. म्हणलो ड्रायव्हर जवळ मी जातो. ते म्हणले आगाऊच माणसं भाऊ, एक डझन केळं घ्यायची. आणि त्याला काय वाटलं ह्याचा ड्रायव्हरवर विश्वास नाही. मला वाटलं ड्रायव्हर जाईन आणि घेऊन येईन कसे केळं. मी स्वतः गेलो. त्या माणसाला विचारलं काय डझन येतो? मला माहीत होतं केळं 10 रुपये डझन होते त्या टायमाला. किती काय डझन होते? 10 रुपये. पण ते दुकानदार त्याला वाटलं भोळसर दिसतं. ते मला 30 रुपये. मी म्हणलो घ्यायचेच नाही मला. तो मला 20 घ्या. म्हणलं मला घ्यायचेच नाही तुझे. पुढच्या दुकानावर गेलो. त्या दुकानदारानं पाहिलं की 20ला यांनी घेतले नाही. दुकानदार वाटलं 30 सांगणार. तो मला 20 रुपये डझन. मला माहित होतं 10 रुपयाचे. मी त्याचे बी घेतले नाही. तो मला 10 घ्या. म्हणलं तो ह्याकडे याचंच नाही मला. मग पुढच्या एका बाईनं पाहिलं याने इच्छे घेतले नाही, याला पक्का भाव माहिती. ती बाई म्हणजे 10 रुपये डझन. चांगले केळं 10 रुपये डझन घेतले मी.
ते स्वामीनं कुठून पाहिलं? गाडीतून. ते मनातली मनात म्हणले, ह्यो 1 डझन केळं घ्यायला 3 दुकान हिंडतो, ह्यो गाडी घ्यायचा वाहन. ते म्हणले महाराज चला माग आपल्याला जालन्याला जायचं. ते म्हणलं काऊन हो? ते म्हणले तुम्ही गाडी घ्यायचा वाहन दिसत नाही राव. ते म्हणलो कसं काय? ते म्हणले केळाचं डझन घ्यायला तुम्ही 3 दुकान हिंटले. म्हणलो स्वामी 10 रुपये डझन हे मला माहीत होतं, आणि त्यांनी आपला पोशाख पाहून भोळं समजलं. मग त्यांनी किती मागितले म्हणून द्यावा का? आम्ही गाडी घेतली, पण त्याचा भ्रमता झाला की केळाचं डझन घ्यायला 3 दुकान हिंडला बाबा. बारकाई ना व्यवहार करा. हा अन्नदान करायचं, लाखानं खर्च करा, सर्वाभूती द्यावे अन्न. लोक एकदम म्हणलं महाराज चिकट मग नाही धाब्यावर मला ठल ठल. अरे उदास विचारे वेच करी, पण कुठं? चांगल्या ठिकाणी सत्कारे उदार अंतकरणानं खर्च करा. देवानं इस्टेट दिली ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. महाराज म्हणतात आम्ही घर बांधलं, पण ह्या घरात राहिलो, ते घर सोडलं नाही. तुकोबरायला शिवाजी महाराजांनी मोठं घर बांधून दिलं असतं, त्या घरात राहिले आणि त्या घरात राहून चिंतन केलं. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, आणि असं घर बांधलं की जिथं ब्रह्मदेव घर बांधू शकत नाही, जिथं जन नाही, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे निरंजन. म्हणजे विठ्ठल महाराज ते अलख निरंजन नाही, निरंजन. अंजन म्हणजे काळेपणा. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असते, अंजन म्हणजे काळेपणा. जिथं अज्ञानाचा काळेपणा नाही, असं जे निरंजन ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आम्ही घर केलं. मने मन राणी वाघ टाळी टाळी. मनानं तिथं घर केलं. कुठं? सावळे परब्रह्म देवाच्या ठिकाणी आमचं घर आहे. म्हणले महाराज तुम्ही मी घर बांधलं म्हणायचं ना, आम्ही कसं काय म्हणले? आम्ही म्हणल्यावर अनेक आले. आपण वाडा बांधल्यावर आपण काय म्हणतो? मी वाडा बांधला का आम्ही बांधला? आम्ही म्हणल्यावर सरी भाऊकी आले, घरातले आले. आम्ही बांधलं म्हणजे कोणी? म्हणले माझ्या आधी ज्ञानोबारायांनी बांधलं, माझ्या आधी नामदेवरायांनी बांधलं. म्हणले महाराज मग अनेक घर झाले. म्हणलं गाव झालं. म्हणले आमचं गाव आहे. एका घराला गाव म्हणत नाही, एका घराला वस्ती म्हणतात. आणि एकापेक्षा अधिक घर झाले की त्याला गाव नाव येत असतं. मग तुमचं गाव? हा आमचं गाव आहे. म्हणले कोण? आमचा देश वेगळा, आमचं गाव वेगळं आणि आमचं घर वेगळं. कोणता देश आहे? ज्या देशाला देशाची मर्यादा नाही, ज्या देशाला कालाची मर्यादा नाही, ज्या देशाला वस्तूची मर्यादा नाही, असा ब्रह्मदेश. आणि त्या ब्रह्मदेशात ज्या देशात भांडणं नाहीत, त्या देशात घोटाळे नाहीत. आपला देश आदर्श घोटाळा. अरे घोटाळे विठ्ठल. ब्रह्मदेश कोणताच घोटाळा. आणि त्या देशात आमचं गाव आहे. कोणतं गाव आहे? ब्रह्मपुरी वास. ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी. विठ्ठल महाराज तुमच्याकडे जास्त गाव नाही, तुम्ही आमच्याकडे या. सुखापुरी, भिलपुरी, मोजपुरी, खोडेपुरी, भाटेपुरी, खणेपुरी, संकनपुरी, सांगतपुरी, तीर्थापुरी, दहीपुरी, दूधपुरी, महातपुरी, महातपुरी, भलत्यापुरी आमच्याकडे. तसं ही पुरी आहे कोणती? ब्रह्मपुरी. बरं जाऊ द्या. तुमच्या पाळोदीमध्ये तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? नाही 100. पण आमच्या गावात ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आम्ही आता त्याच गावात राहणार. मग त्या गावात आमचे घर आहेत. कोणाचं घर? त्या गावात आम्ही घर बांधलं. ज्ञानोबरायांनी बांधलं. ज्ञानदेवा घर चिदान, सच्चिदानंदन. सच्चिदानंद म्हणजे ब्रह्म. म्हणजे ज्ञानोबा राहायचं तिथं घर. माझ्या आधी घर ज्ञानोबा राहायचं. माझ्या आधी नामदेव राहायचं घर. परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, परा पश्यंती मध्यमा वैखरी चारी वाण्याच्या पलीकडं आमचं घरी. कोण आहे मग तिकडं? परे हुन परी वैखरी हुनी दुरी, दुरी हुन दुरी ब्रह्म. आणि त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आमचं घरी. नारायणी वसले घर, नारायणी वसले घर, नारायणी वसले. आणि असं घर आहे. आमच्या घरात डासाची भीती नाही, भूताची भीती नाही, सापाची भीती नाही. काही लोक रस्त्याने काहून लय डास झाले घरात. घर तो का डासाचं? घर कोणाचं? याचं. आणि रस्त्यानं फिरतो. कशाची भीती? डासाची भीती. आमच्या मामाच्या गावात एक वाडा होता. माणूस झोपलं की साप बाहेर यायचा. ते वाडा सोडून द्यायला लोकांनी. घर याचं का सापाचं? मग घर नाही का? घर बांधलं पण सापाची भीती, डासाची भीती. गंगथडीने एक वाडा होता. मी नेहमी सांगत असतो 100 खानाचा नवा वाडा. कोणीच राहीना वाड्यात. विठ्ठल महाराज मग त्यांनी मानलेलं कीर्तनाला. आणि त्या वाड्यापुढून चाललो आम्ही. विठोबरोबर माझं भजन झालं. मग कार्यकर्ते आम्ही चाललो वाड्यापुढून. तो तो वाडा वसाड दिसला. मी त्या कमिटीतल्या अध्यक्षाला म्हणलं, अध्यक्ष वाडा कोणाचा आहे? ते म्हणले चला महाराज लवकर, तुम्हाला काय करायचं त्याच्यावर. पण आम्हाला तटीला लागायचं ना, तंगड का मोडाना. पण मी म्हणलो नाही, सांगा एखादा अभंग घ्याव द्या, पण हो द्याच आता. ते म्हणले महाराज त्या वाड्यात भूत आहे. म्हणलो काय मूर्ख माणसं आहे तुम्ही, अरे भूतगीत कुठं असतं? ते म्हणले महाराज असो नाही तर नसो, तुम्ही तुमचं कीर्तन करा, पाकिट घ्या, तुम्ही तुमचं निघा. पण आम्हाला लय. मी म्हणलो अजिबात आज मी मुक्कामाला थांबणार. काय करणार? आणि माझा मुक्कामाची व्यवस्था ह्या वाड्यात करा. लोक म्हणले महाराज काहून? ते म्हणले. मी म्हणलो अजिबात चिंता करू नका, आमच्या प्रमाणाने पाठ. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. प्रमाणाने बोलू लागलो आम्ही त्याला. ते म्हणले तो ह्या पाया कोणाला तर राह मग तिथं. महाराज त्या लोकांनी कीर्तन संपल्यावर व्यवस्था केली राहण्याची. पाण्याचा जग भरून ठेवला. एक दिवा लावला उजेड म्हणून. मी त्याला म्हणलो झोपा, जात होतो मी तुमच्या घरी. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. ते म्हणले बरं तो ह्या करा ना. महाराज आबा ते लोक वाड्याच्या बाहेर गेले. मी कवाड लावलं नाही, त्यांनी ओळढं नाही. आपोआपच कवाड लागलं मला. त्यांनी ओळढं नाही, मी तर लावलंच नाही. पहिल्या टपूतच धाबतन आणलं. ते आम्हा हरीच्या दासा काही ते प्रमाण तर निघूनच गेलं. मनात चिंता, त्याने ओळढं नाही, आपण लावलं नाही. बरं वाऱ्याने म्हणत एवढं कवाड 100 खानाचा वाडा. ते वाऱ्याने जात असतोय. पण मनाला समाधान केलं वाऱ्याने. पण झोप येईना. त्या खांडाकडेच पाहू लागलो मी. कसं गेला असेल, कसं गेला असेल.
तितक्यात आवाज आला, भूक लागली, काय खाऊ? मला वाटलं आपण कमिटीच्या लोकांसंग तटीला लागलो, यातलं कोणीतरी इथं लपलं असेल आणि आपल्याला भेटीत असेल. म्हणून मी दिवा घेण्याकरता त्या दिव्याकडे चाललो. तर महाराज तिकडल्या कोपऱ्यातून जेव्हा हात हलत आला, एक लांबची लांब हात, मी दिव्या लोक जाऊ तर दिवाही झाला. मग तर आचेकोचे खोडले. म्हणलं आता थांबायच्या लागे की वेळ. विठ्ठल महाराज दुसरा आवाज आला, तहान लागली, काय पिऊ? 2 टांगात तर वाड्याच्या बाहेर आलो मी. लगे अध्यक्षाच्या घरी कवाड वाजिलं. ते म्हणले कोण आहे? म्हणलं सांग दे. ते म्हणलं झोप झोप, तिथं झोपा होता. दृष्टांत संपला. वाडा बांधला, पण कोणी वाड्यात राहत नाही. कशाची भीती? भूताची भीती, सापाची भीती, डासाची भीती, चोराची भीती. महाराज म्हणले आम्ही घर बांधलं, नारायणी वसले घर, निरंतर आनंदू. आमच्या स्वप्नात बी दुःख नाही. दुःख ते कैसे सुखे मी निज लोगा, शून्य सारो निते. असं आमचं घर आहे. कधीच दुःख नाही, कधीच भीती नाही, आणि त्या घरातून आम्हाला कोणी काढीत नाही. असं घर निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजन म्हणजे ब्रह्म, निष्कलम निष्क्रियम शांतम निर्वद्यम निरंजनम. ठला म्हणले महाराज तुमचं जरा अवघडच हो. महाराज म्हणले अरे कायम आम्ही त्या घरात राहिलो, आता कोणी आम्हाला काढीत नाही, येणं जाणं नाही. म्हणले महाराज तुमचं जरा आम्हाला चुकीचं वाटायलं. तुकाराम महाराज काय म्हणले? घर बांधलं निरंजनात, राहा लागले निराकारात. विठ्ठल महाराज जे घर बांधलं त्याच्यातच राहतो आपण, का दुसऱ्याच्या घरात जातो? जे घर बांधलं त्याच्यातच राहतो. तुकोबराने घर बांधलं निरंजनी आणि राहा लागले निराकारी. चुकलं की नाही द्यायचं? बरं जाऊ द्या. घर बांधलं निरंजनात, राहा लागले निराकारात, आणि समरस कुठं झाले? अभंगाच्या दुसऱ्या निराभासी पूर्ण. आपण जे घर बांधलं त्याच्यातच राहतो, आणि समरस झालो तर कशात होतो? त्याच घराशी होतो. आपल्याला चांगलं कोणतं घर वाटतं? आपलंच वाटतं का नाही? समरस आपण आपल्या घराशी होतोच ना. रंगरुंगुटे आपल्या घरावर होतो, कशा आजाराचे आपल्या घराला. पण तुकाराम महाराजाचं पहा किती चुकलंय. चुकलं का नाही? घर बांधलं निरंजनात, राहा लागले निराकारात, आणि समरस झाले निराभासात. सर मिळच पांगलेला का नाही? आपण बोलायलो, कोण बोलायला? ते तुकाराम महाराज सांगायले ना, निरंजनी आम्ही, निराकारी निरंतर, निराभासी पूर्ण. हुकलं नाही द्यायचं. कमव चुकायलं काहीतरी सांगा ना तुम्ही. तुकाराम महाराज चुकत का माझं चुकत? बरोबर तुकाराम महाराज माझं. उशीर करू नका, टाइम झाला आपला. चुकलं चुकू द्या ना, सांगा. चूक तुकाराम महाराज मी. बरं बरोबर कोणाचं? तुकाराम महाराज माझं. काय माणसं बाबा, हे बी कळत नाही तुम्हाला. अरे आपण जे घर बांधलं त्याच्यातच राहतो, त्याच्याशी समरस होतो, त्याच्याशी एकरूप होतो. मग तुकाराम महाराज निरंजनी घर बांधल्यावर निरंजनी राहावं, निरंजनी समरस व्हावं, आणि निरंजनी एकरूप व्हावं. पण ते म्हणले घर बांधलं निरंजनात, राहा लागलो निराकारात, आणि समरस झालो निराभासात. हे चुकीचं म्हणतो मी. बरोबर आहे का नाही? ते म्हणते आज आलो तो ह्या कीर्तनात आलो, पुन्हा तो कीर्तन आणि तू कसा गोंधळ घाल तिकडं. तसं नाही म्हणणार ते. रागता येत नाही भाऊ माझा. बरं आला तरी काय करता तुम्ही? अरे हे शब्द वेगळे वेगळे. तुकाराम महाराज चूक काढणारा कोण शहाणा आहे? आपण इतके शहाणे आहेत का? अरे तुकोबराच्या एका कीर्तनातला आपल्याकडं कोटीवा भाग बी नाही. केवढे मोठे तुकोबराय होते. आपल्यासारखे नालायक तुकोबराची चूक काढू शकते का?
तू कोणी घेतले मोती, ते मोत्याचं माप आहे. अरे गाजराचं माप थोडंच येते. मी गाजरं घ्यायला गेलो आणि गाजरं घेतले. त्या बाईला म्हणलो किलोभर गाजरं द्या. विठ्ठल महाराज त्या बाईनं किलोभर गाजरं दिले. मग गाजरं जरा चांगले होते. मी म्हणलो बाई 2-4 शिल्लक टाका ना. तिनं 4 गाजरं मोठाले शिल्लक टाकले. मला लय आनंद झाला, खुश झालो मी की 4 गाजरं फुकट भेटली. मग पुढचा दुकानदार म्हणला महाराज काऊन खुश झाले हो एवढे. मी म्हणलो 4 गाजरं फुकट भेटले. ते म्हणलं टेका मापावर. त्याच्या मापावर टेकली, ते किलोभरच भरली. मी म्हणलो कसं काय हो. ते म्हणले महाराज ती काय येडपट आहे का, तिला का घरी कोळशे काय घर जाळून कोळशे ऐकायचे का. तिचं माप 4 गाजरांना आधीच कमी. मग तुम्ही सांगा गाजरं बाई 4 शिल्लक टाकीत नाही तर 4 मोती शिल्लक टाकता येते का. ते का गाजराचं माप आहे. तू कोणी घेतले मोती जैशी, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत विठ्ठला. मग निरंजन म्हणजे ब्रह्म, निराकार म्हणजे ब्रह्मच आणि निराभास म्हणजे ब्रह्मच विठ्ठला. पाणी म्हणजे पाणी, वाटर म्हणजे तोयम म्हणजे आणि जलम म्हणजे पाणीच विठ्ठला. तसं निरंजन म्हणजे ब्रह्मच. निष्कलम निष्क्रियम शांतम निर्वद्यम निरंजनम हे ब्रह्माचं वर्णन आहे. निराकार अव्यक्त निराकार कोण्याही प्रमाणाला विषय होत नाही त्याचं नाव हे अव्यक्त. विषय नाही कोणाही जया प्रमेयत्वाची नाही तया स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय याचं नाव अव्यक्त. निराकार, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण, नाही छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया. नव्हता गाव शिव पहिला या नव्हता गाव शिव नाम रूपाशी तो आदिस गाव नाही, नाव नाही, आकार नाही, निराकार आहे. आकार ही ते नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. निराकार आणि असं निराकार ब्रह्म आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी आम्ही राहतो. आमचं घर बी तिथंच निरंजन म्हणजे ब्रह्मच आणि आमचं राहणं बी ब्रह्मच आणि निराभासी पूर्ण. अरे जीव साभासे, विश्वर साभासे, ब्रह्म. तुम्ही म्हणता हे काय सांगायचं तू आता अभंग तसा आहे. तुम्ही म्हणता हे काय जेजिऱ्या सांगायला तू. अरे याच्याशिवाय उद्धार नाही बाबा. तुम्ही चारिधाम करा, सप्तपुऱ्या करा, 12 मरा तिकडं, हे कळाल्याशिवाय उद्धार नाही. त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, काशीवासी मरा, ज्ञानेवीन तया नाही गती वस्ती निरंजनी.
निरंजनी वस्ती तया नाही ज्ञानोबराय म्हणले आणि तेच तुकोबराय बोलले. तुम्हाला वाटतं हे काय? अरे ह्याच्याशिवाय उद्धार. अरे साधू संतांनी हे भारुड रूपक काऊन केले? औषध द्यावं या चाळविले बाळा, चाळविले बाळा, दावनिया गुळा दृष्टी पुढे. औषध देवा करता आई काय करते? ती गोळी गुळाच्या खड्यात टाकीत, पेड्यात टाकीत आणि पोराला म्हणते खाय पेडा. दावोनिया गुळा दृष्टी पुढे. तसे हे भारुड हे जे केले सोंग करून नाटक करण्याकरता केले का? भा म्हणजे ज्ञान, जे ज्ञानावर आरूढ करतं याचं नाव भारुड. पण लोकांनी तमाशा केला त्याचा. काही गवळणी म्हणाली, काही भारुड. आता तुम्ही सांगा ते पुतळ्या डोरलं पैंजण ह्या का गवळणी आहेत गाव? कमराला कमरपटा, नाकात नथ घालून सगळा काय ते तुमच्या पाठीवरती. आणि अशा गवळणी म्हणल्या की मग गावातले चाभरे म्हणते आपली 500. कोणाला? अशा गवळणीला. आणि आम्ही म्हणाव नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. लोक म्हणते यांनी चराट लावलं, लावा बोकायला. जे खरं सत्य गेले भोळ्यावरी आणि असत्याची आला ग बाई काना, मागच्या दारानं गेला पुढच्या दारानं. किती पाप हे महाराज. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण विठला. जीव मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला विश्वर म्हणायचं आणि अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणायचं. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. मग जीव साभासे, विश्वर साभासे आणि ब्रह्म निराभासे. मग आम्ही जीवाशी समरस झालो नाही, आम्ही ईश्वराशी समरस झालो नाही, आम्ही ब्रह्माशी समरस झालो. निराभाशी पूर्ण किती समरस झाले. लवण मिळविता जळे काय उरले निराळे, तैसा समरस झालो, तैसा समरस झालो. देवा आम्ही किती समरस झालो. एका माणसानं आपला टाइम संपला, आता एवढा द्रष्टा सांगून आपली सेवा समाप्त करू. एका माणसानं काय केलं? श्रीमंत माणूस होता, मिठाची हत्तीन केली. कशाची? मिठाची. पैशावाला होता, लहरी होता, हत्तीन मिठाची केली. हे लोकांनी शेततळे नाहीत का? आमच्याकडले शेततळे, तुमच्याकडे आहेत ना शेततळे? उन्हाळ्यात पाणी पुरा म्हणून ते पण्या टाकून केलेले. मग त्या मोठं शेततळ एक एकरच. मग हातीन केली तुम्हाला हिला पोहायला न्यायचं. कशात? त्या तळ्या सोडली. कशात? आणि बसला व्हॉट्सअप फेसबुक पाहत त्या काठा 2 तास ते व्हॉट्सअपच पाहत बसलं ते. आणि 2 तासात ध्यान झालं आपली हातीन कोण्या काठाला आली कोण ठाव. मग पाहाला कुंकड गेली असेल ती, वरती घाली का तळ्यातून पलीकडे शिरली. कस काय? हातीन नव्हती किती. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, मिळेची ना माघारी परती जैशी. कुंजरी म्हणजे हत्तीन. लवणाची कुंजरी, लवणाची हत्तीन केली. आणि सुदलिया लवण सागरी, मिळेची ना माघारी परती जैशी. तैसा समरस झालो. कुठं झालो? निराभास पूर्ण झालो समरस. निराभास असणार ब्रह्म. लवण मिळविता जळे काय उरले निराळे, नव्हे सारिता निराळे लवण मिळविता जळे. आता भरपूर प्रमाण झाले. तैसा समरस झालो. तुझं माझी सामावलो, अखंड ऐक्यास पावलो आम्ही.
असं घर आम्ही बांधलं. अशा घरा अरे घर आणि आम्ही वेगळे राहिलो नाही, घराशी समरस झालो, एवढं घर बांधलं. पण घरानं अहंकार वाढला नाही तर अहंकार गेला. अभंगाच्या शेवट सांगतो तू का म्हणे आता अहंकार. अरे आपण छोटं पत्राचं जर घर बांधलं तर त्याला वाटतं माझ्यासारखं घर गावात नाही, अहंकारनं फुगवतो. पण एवढं मोठं जिथं राजे महाराजे ब्रह्मदेव घर बांधू शकत नाहीत, ज्या घरात दुःख नाही, ज्या घरात चिंता नाही, आम्हा भय चिंता नाही धाक, असं घर बांधलं. महाराज म्हणतात आम्हाला अहंकार राहिला नाही. तुका म्हणे आता अहंकार नाही पण घराने आम्ही वेगळे नाही झालो तदाकार. ते घर कसे शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान. महाराज म्हणतात आम्ही तसेच झालो तदाकार, नित्य शुद्ध निराभाष पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठोबा.